भंडाऱ्यात मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे। मोटारीतील प्रशांत विद्यालयातील घटना आहे। माटोरामधील ही घटना आहे। मारकुट्या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मारहाणीत मुलाच्या हाताला गंभीर दुखापत झालेली आहे। शाळेची भिंत पाडल्याच्या रागातून अमानुष मारहाण करण्यात आली। भंडाऱ्यात मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। मारहाणीत मुलाच्या हाताला गंभीर दुखापत झालेली आहे। शाळेतील विटांची भिंत लाथ मारून पाडल्याच्या रागातून मुख्याध्यापकाने मुलाला अमानुष मारहाण केली। दरम्यान मारकुट्या मुख्याध्यापकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांच्यासोबत। प्रवीण, मुख्याध्यापकाकडून या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे, काही कारवाई झाली आहे का? नक्कीच या संदर्भात कारदा पोलीस स्टेशनमध्ये पालकांनी तक्रार दिलेली आहे। भंडारा तालुक्यातील माटोरा येथील शाळा आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लाथ मारून भिंत ती पाडलेली होती। त्या रागावरून मुख्याध्यापकांनी मुलाला बेदम मारहाण केली आणि ही माहिती गावात पसरत गावकरी आणि पालक वर्ग सुद्धा मुख्याध्यापकाला जाब विचारायला गेले, मात्र मुख्याध्यापकांनी त्यांना उलटसुलट उत्तर दिल्यामुळे पालकांनी कारदा पोलीस स्टेशन गाठत त्या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे। नक्कीच प्रवीण, आता या संदर्भात मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढे नेमकी काय कारवाई केली जाते याकडे लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।